अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली। या बैठकीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जातीतील विकास कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या मित्रपदाचा वापर करून त्या निधींचा व विकास कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दलित वस्तीतील विकास कामांना स्थगिती दिल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। 24 जानेवारीला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनुसूचित जातींसाठी मंजूर असलेले निधीवरील कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिल्याचा दावा वंचित जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केला। सगळे कामं त्यांनी थांबवलेले आहेत। हा चुकीचा प्रकार आहे। पालकमंत्री महोदयांना सांगणं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे, तुमची राजेशाही चालणार नाही। संविधानिक दृष्ट्या दलित वस्तीतले मंजूर कामं, प्रशासकीय मंजुरात असलेले कामं थांबवता येत नाहीत, ते बदल करता येत नाही। हा नियम आहे। हा नियम असताना सुद्धा पालकमंत्री सारख्या व्यक्तीने असा प्रकार करणे गैर आहे, हे असंवैधानिक आहे असं आमचं मत आहे। पूर्ण झाल्या नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि जिल्हा लेवलवर पूर्ण तीव्र आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल।